बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी इंग्रजी या विषयाचा 1.4 हा जो आपला चॅप्टर सुरू आहे, पिलर्स ऑफ डेमोक्रेसी म्हणजेच लोकशाहीचे आधारस्तंभ हा चॅप्टर आपण बघत आहोत। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला या चॅप्टरमधून लोकशाही म्हणजे काय आणि लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणजे लोकशाही टिकून ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी आपण करायला पाहिजेत या गोष्टीविषयी काय केलेलं आपल्याला या चॅप्टरमधून माहिती दिलेली आहे। तर बघा, या अगोदर आपले 2 लेक्चर झालेले आहे। आज आपलं तिसरं लेक्चर आहे या चॅप्टरचं। तर ते पेज नंबर 38 वर 8 पर्यंत आपण काय केलेलं होतं बघितलेलं होतं। तर आता बघा पेज नंबर 38 वर जी माहिती आहे समोरची ती आपण काय करणार आहोत आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत। तर बघा पेज नंबर 38 वर जो सुरुवातीचा पॅसेज आहे तिथून आपण काय करणार आहोत सुरुवात करणार आहोत। तर बघा, some year ago the American Protestant Episcopal Church was occupied at its triennial convention in revising its liturgy. It was through desirable to introduce among the short sentence prayers a prayer for the whole people and an imminent New England divine prosper the word O Lord। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जे काही वर्षापूर्वी प्रोटेस्टंट जो काय अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्च आहे, तर त्या चर्चच्या 300व्या वर्धापन दिनानिमित्त ऑक्युपाइड ट्रायनियल कन्व्हेन्शन, तर 300वा वर्धापन दिनानिमित्त त्या अधिवेशनात त्यांच्या म्हणजे काय सार्वजनिक प्रार्थना असती त्या प्रार्थनेचं पुनर्लेखन करण्याचे कार्य काय होतं चालू होतं। आणि त्या लघु पंक्तीच्या प्रार्थनामध्ये एखाद्या सर्व लोकांसाठी योग्य अशा प्रार्थनेचा काय करावा समावेश करावा असं काय झालेलं होतं ठरलेलं होतं। आणि त्या न्यू इंग्लंडच्या एका जो प्रख्यात काय असन धर्मगुरू असन तर त्या धर्मगुरूंना ओ लॉर्ड ब्लेस आवर nation accepted one afternoon on the spur of the moment. The sentence was brought up next day for reconsideration when so many objections were raised by a laity to the word nation as importing to definite a recognition of national unity that it was dropped and instead there were adopted the words O Lord bless this unit state। आणि ते म्हणतात की जे सार्वजनिक म्हणजे प्रार्थनामध्ये किंवा एखाद्या सर्व लोकांसाठी योग्य अशा प्रार्थनेचा काय करावा समावेश करायचा होता, तर त्या न्यू इंग्लंडच्या एका प्रख्यात धर्मगुरूंनी काय म्हटलं होतं, हे प्रभू आपल्या राष्ट्राला काय करा आशीर्वाद द्या असे शब्द सुचवले होते। ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन अशा पद्धतीचे काय केलेले होते शब्द त्यांनी सुचवलेले होते। तर काय झालेलं हे शब्द सुचवल्यानंतर आप नेक्स्ट डे फॉर कन्सिडरेशन आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी ते उत्स्फूर्तपणे तात्काळ काय केलेलं होतं ते स्वीकारले गेलेलं होतं। आणि ते वाक्य दुसऱ्या दिवशी परत काय झालं होतं पुनर्विचारासाठी त्यांनी मांडलं आणि मांडल्यानंतर त्यावेळी अनेक सामान्य व्यक्तीकडून त्यातील जे राष्ट्र होतं या शब्दावर काय घेण्यात आला आक्षेप घेण्यात आला। नेशन हा जो शब्द होता वर्ड नेशन ह्या शब्दावर काय घेण्यात आलं आक्षेप घेण्यात आला, कारण राष्ट्र या शब्दातून राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ थेट ध्वनित होत असल्याने तो शब्द काढून टाकण्यात काय केला आला आणि त्याऐवजी हे प्रभू या अमेरिकेच्या संयुक्त राज्यांना आशीर्वाद द्या असे वाक्य स्वीकारण्यात आले। कोणते वाक्य स्वीकारण्यात आले ओ लॉर्ड्स ब्लेस दीज युनिट्स स्टेट अशा पद्धतीने ही घटना घडलेली होती। त्यानंतर बघा, ही घटना घडली तेव्हा म्हणजे
देअर वॉज सो लिटिल सॉलिडरिटी इन द USA बघा USA म्हणजे काय, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, ॲट द टाइम व्हेन दिस incident occurred that the people of America did not think that they were a nation. आणि ही घटना घडली तेव्हा अमेरिकेचे जे काय संयुक्त राज्य होतं, ओके, तर त्यात एकाची भावना फारच कमी असल्यामुळे त्यावेळी अमेरिकन लोकांना हे सर्वजण एक राष्ट्र आहेत असे वाटले नाही. आणि इफ द पीपल ऑफ द युनायटेड स्टेट कुड नॉट फील दॅट दे वेअर अ नेशन, how difficult it is for Indians to think that they are a nation. I remember the days when politically minded Indians resented the expression the people of India. They preferred the expression the Indian nation. आणि ही घटना घडली म्हणजे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अमेरिकेला जनतेला ते एक राष्ट्र आहे असे जर वाटले नाही तर भारतीयांच्या मनात ते एक राष्ट्र आहेत अशी भावना निर्माण होणे हे किती कठीण आहे हे काय होईल आपल्या लक्षात येईल. ते म्हणतात की मला आठवते त्या दिवसात राजकीय दृष्ट्या जे विचारवंत होते ते भारतीयांना भारतीय जनता या अभिव्यक्तीची काय होत होती, चीड येत असे आणि त्याऐवजी ते भारत देश किंवा राष्ट्र या अभिव्यक्तीला काय करत होते, प्राधान्य देत असत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला वाटते की आपण एक राष्ट्र आहोत असे मानणे ही आपण मनी रुजवलेला एक मोठा काय आहे, भ्रम आहे. म्हणजे सहस्रावधी जातीमध्ये विभागले गेलेले लोक एक राष्ट्र कसे बनू शकतात, आपण अद्याप राष्ट्र या शब्दाला सामाजिक व मानसिक दृष्ट्या काय केले नाही, विपरीत असणाऱ्या अर्थाचे राष्ट्र नाही आहोत. ही जाणीव जितक्या लवकर आपल्याला होईल तितके ते आपल्यासाठी काय असेल, चांगले आहेत. आणि तेव्हाच एक राष्ट्र बनण्याची निकड आपल्या काय होईल, लक्षात येईल. तर बघा, द इंडियन नेशन, आय एम ऑफ ओपिनियन दॅट इन बिलिव्हिंग that we are a nation, we are cherishing a great dilution. How can people divided into several thousands of castes be a nation? The sooner we realize that we are not as yet a nation in the social and psychological sense of the word, the better for us, for then only we shall realize the necessity of becoming a nation and seriously think of ways and means of realizing the goal. The realization of this goal is going to be very difficult, far more difficult than it has been in the United States. The United States has no caste problem. In India, there are many castes. The castes are anti-national in the first place because they bring about separation of social life. They are anti-national also because they generate jealousy and antipathy between caste and creed. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपल्या देशामध्ये तर खूप सारे काय आहे, कास्टचे लोक आहेत. तर ह्या सगळ्या लोकांना म्हणजे एक राष्ट्र बनण्याची निकड आपल्या लक्षात यायला काय व्हायला लागणार, ते ध्येय आपल्याला साध्य करण्यासाठी आवश्यक त्या मार्गाचा आणि पद्धतीचा काय करावं लागणार आहे, गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. आणि अमेरिकेला होते त्यापेक्षा आपल्या देशाला या ध्येयाची पूर्तता करणे फार अवघड असणार आहे, ओके, कारण अमेरिकेला जातीची समस्या नाही, पण भारतात खूप सगळ्या काय आहेत, जाती आहेत आणि जाती राष्ट्रविरोधी असतात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काय होतं, मत होतं. कारण सामाजिक जीवनात सर्वप्रथम जातीमुळे काय होतं, ताटातूट किंवा फूट निर्माण होते. बघा, त्यानंतर आपण शेवटच्या भागाकडे आलेलो आहेत. If we wish to become a nation in reality, for fraternity can be a fact only when there is a nation. Without fraternity, equality and liberty will be no deeper than coats of paint. आणि आपण वास्तवात एक राष्ट्र म्हणून उदयाला यावे अशी जर आपली इच्छा असेल तर या सर्व अडचणीवर आपल्याला काय करावं लागेल, मात करावं लागेल. आणि बंधुत्व वास्तव्य तेव्हाच येऊ शकते की जेव्हा एक राष्ट्र अस्तित्वात असते, बंधुत्व नसेल. आणि समता आणि स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी जर असेल तरच ठीक आहे, नाही तर हा फक्त काय होईल, एक शब्दाचा खेळ किंवा वरवरचा मुलामा ठरेल. अशा पद्धतीचं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या धड्याच्या माध्यमातून काय केलेले आहे, आपल्यासोबत व्यक्त केलेला आहे. तर इथं हा आपला चॅप्टर काय झालेला आहे, संपलेला आहे.
तर बघा याच्यानंतरची माहिती किंवा याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे समोरचा हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.